14 ऑगस्ट 2020 हे आपलं ऑनलाईन थर्ड व्हिडिओ आहे करिअर गायडन्स बद्दल. ओके, तर आपले जे ऍडमिशन्स वगैरे जे झालं होतं त्याच्यामध्ये 10 पास, 12 पास, 12 फेल, 11 पास, 11 फेल किंवा डिग्री झालेलं आहे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल्स, ऑटोकॅड अँड BSc आर्ट्स, कॉमर्स आणि सगळे फॅसिलिटीजमध्ये हे तुमचं झालेलं आहे. ओके, सो डिफरंट फील्ड्स स्ट्रेट म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा 10 पास किंवा 10 फेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना वगैरे डाऊट्स आहेत की माझं जे स्टुडंटला कॅन्डिडेटला पुढे म्हणजे कसं ह्याचं लाईफ होणार किंवा करिअर कसं असतं. तर आधी तुम्हाला मी एक छोटासा स्मॉल स्टोरी जे माझा एक ज्युनियर होता निखिल वाघमारे ह्याचं तुम्हाला सांगतो. निखिल वाघमारे जे माझा एक ज्युनियर होता तो 7th फेल, 7वी हे फेल झाला ऍक्च्युली. बरोबर, त्याला हे डिप्लोमाचा कोर्स करायचा भरपूर इच्छा होता फायर अँड सेफ्टीचं, सांगलीचा होता तिकडे. तर तो 10th पास आउट झाला. बरोबर, त्याचा फॅमिलीज पण जरा स्ट्रगल्स होता. डॅडी एक्सपायर झाला होता, त्याला म्हणजे एक आई होता, फॅमिलीमध्ये जास्त बोलायला कोण नव्हते. सो त्याला म्हणजे तेव्हापासून इच्छा होता की फायर अँड सेफ्टीचं हे कोर्स त्याला करायलाच पाहिजे होता. त्याच्यासाठी तो कष्ट करून तो हे क्लिअर आउट केलं आणि तो नॉर्मली त्याचा जॉब म्हटल्यावर लहानपासून तो जॉब करायचा. बरोबर, तो तिकडे जे खेत वगैरे होता तिकडे तो भरपूर कष्ट करायचा होता. तसं त्यांनी 10वी क्लिअर आउट केलं. त्याच्यानंतर त्यांनी हे जे डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी जे तिकडे सांगलीमध्ये कॉलेज होते त्यांनी तिकडे ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी त्याचं हे जे त्याची इच्छा होता तो तिकडे स्टार्ट केला. ह्याच्यामध्ये तो कोर्स क्लिअर आउट झाला. त्याच्यानंतर माझ्यासोबत इकडे जॉबला होता रत्नागिरीमध्ये. तर त्याचं मी एक नॉर्मल स्पॅन बघितलं की त्याचं मॅच्युरिटी जे होतं ते चांगलं होतं. सो ह्याच्यामध्ये त्यांनी फर्स्टमध्ये तुमचं सेम डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी हे कोर्स त्यांनी क्लिअर आउट केलं. अजून काही ॲडव्हान्स वगैरे त्याचं कोर्सेस नाही झाला होता. सो ह्याच्यामध्ये त्याचं जे ॲक्टिव्हिटीज जे होते त्याचं जे कमिटमेंट जे होते फक्त 7th फेल झालं. डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी कोर्स करायचा इच्छा होता म्हणून 10वी कसं पण ते करून अभ्यासात त्यांनी क्लिअर आउट केलं. अभ्यासामध्ये काय एवढा हुशार वगैरे नव्हता तो, तरी पण त्याचं कमिटमेंट एक विषय त्याला आवडल्यावर तो कसं त्याच्यामध्ये कमिटमेंट असतं हे आधी आपलं कमिटमेंट आधी असायला पाहिजे. कमिटमेंट तर कमिटमेंट म्हटल्यावर फायर अँड सेफ्टी हे आपण म्हणजे कोर्स कशाला करतोय. आपण नॉर्मली पैशासाठी करतोय किंवा सोसायटीमध्ये एका चांगल्या नावासाठी आपण करतोय किंवा एक गुड जॉबसाठी आपण करतो. हे आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. वाय वी आर डुईंग दिस कोर्स, आपण हे कोर्स कशाला करतोय. तुम्हाला माहिती असेल आपल्या इंडियन आर्मीमध्ये, इंडियन नेव्हीमध्ये, इंडियन डिफेन्स सिस्टममध्ये भरपूर सारे लोक तिकडे जॉबमध्ये जातात मिलिटरीमध्ये, तरी पण सगळे तिकडे टिकत नाही. काय काय लोक तिकडे सोडून येतात. पण ते बोलतात मला माझे हे आयुष्य मला आवडत नाही, फॅमिली सोडायचं किंवा तसं जॉब करायचं. तर अजून असं कॅटेगरी अजून असं भरपूर सारे लोक आहेत की ते म्हणतात स्वतः की मला माझा देशसाठी सॅक्रिफाईस करायलाच पाहिजे. आय विल सॅक्रिफाईस माय लाईफ. तर हे आपलं म्हणजे एक कमिटमेंट असतं. हे आपलं एक कमिटमेंट असतं. तर सेम तेच कमिटमेंट आपलं फायर अँड सेफ्टीमध्ये तुम्हाला असायला पाहिजे. बरोबर, फक्त पैशासाठी तुम्ही हे जॉब करणार असेल तर ते बरोबर नाही. आपल्याला त्याच्यामध्ये कमिटमेंट असायला पाहिजे. वेळ असा येणार की तुम्हाला काही लोकांचं लाईफ एमर्जन्सी टाईममध्ये तुम्हाला वाचायला लागतं, तेव्हा तुमचं सेफ्टी बघायला पाहिजे, तेव्हा त्यांचं पण सेफ्टी तुम्ही बघायलाच पाहिजे. हे असं आपलं फील्ड आहे. बरोबर, तर कमिटमेंट हे पहिला विषय. ओके, सो निखिलचं पण स्टोरीमध्ये रिटर्न येईल. तर त्याच्यामध्ये त्याला भरपूर कमिटमेंट होतं. त्याला जे पण काम त्याला सांगायचं तो ते प्रॉपर करायचं. बरोबर, तुम्ही एक विचार करा, 7वीमध्ये फेल झालं, 10वी त्यांनी म्हणजे कसं पण करून ते क्लिअर आउट केलं. डिप्लोमाचं हे कोर्स झालं ते पण त्यांनी क्लिअर केलं. त्याच्यानंतर त्याला म्हणजे हे कळालं की मी अजून म्हणजे ॲडव्हान्स मला कोर्स करायला पाहिजे. कारण तेव्हा त्याला काहीतरी 15 ते 20 पर्यंत सॅलरी होता. बरोबर, इन्क्लुडिंग ऑल फॅसिलिटीज. तरी पण त्याला म्हणजे मनात असा होता की 1 वर्ष झालं मला अजून म्हणजे ॲडव्हान्स किंवा अजून पुढे काहीतरी चांगला जॉब पाहिजे प्लस अजून चांगला सॅलरी पाहिजे. तर त्यांनी बोसेट बेसिक ऑफशोर सेफ्टी इंडक्शन अँड एमर्जन्सी ट्रेनिंग एक कोर्स आहे. बरोबर, ते त्यांनी कोर्स क्लिअर आउट केलं. त्याच्यानंतर त्यांनी ऑफशोरमध्ये समुद्रामध्ये जे ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे, त्याने तिकडे ट्राय केलं. त्याला तिकडे जॉब भेटला ॲज अ फायरमॅन. बरोबर, ॲज अ फायरमॅन त्याला जॉब भेटला. त्याने तिकडे जॉब केलं आणि त्याला 27,000 सॅलरी, 27,000 रुपीज सॅलरी इन्क्लुडिंग ऑल फॅसिलिटीज.
बरोबर, जे तिकडे अकोमोडेशन वगैरे काय असेल ते रूमचं, रूम नाही मध्ये समुद्रामध्ये त्याला जॉब असतात बरोबर, तुम्हाला जहाज वगैरे माहिती असेल, किंवा रिग किंवा आपण प्लॅटफॉर्म म्हणतो बरोबर. तेव्हा वेस्टर्न ऑफशोर प्रोसेसिंग मॅन्युअल प्लॅटफॉर्म WPMPचा प्रोजेक्ट चालू होता, तेव्हा मी पण होतो तिकडे. तर माझ्यासोबत माझे एक काय म्हणतो मला एक कंपॅरियन होता, एक चांगला कंपॅरियन होता, माझा एक ज्युनियर होता, जे पण मी त्याला जॉब वगैरे द्यायचं, परफेक्टली तो जॉब करायचा होता. ते कमिटमेंट होतं त्याचं, कमिटमेंट. अजून भरपूर सारे लोक ज्युनियर होते, तरी पण बाकीचं मला नाव वगैरे माहित नाही. कारण जो व्यक्ती कष्ट करतो, हार्डवर्किंग असतो, एफिशियन्सी असतो, कमिटेड असतो, डेडिकेशन दाखवतो, त्याचंच नाव वरती येतं. तर माझ्या खाली तुम्हाला सांगतो भरपूर 200-300 ज्युनियर्स पासआउट झालेला आहे, जॉब केलेला आहे. तरी पण त्याच्यामध्ये काय काय लोकांचं नाव मला माहिती आहे. तर हे काय काय लोकांचं नाव का माहित असतो, कारण त्यांचं जे एफर्ट, त्यांचे जे इव्हेंट्स, जे पण असाइनमेंट्स क्लिअर आउट केलेलं आहे, ते अजून म्हणजे मेमोरेबल आहे किंवा अजून आठवणीत आहे, त्याच्यासाठी ते नाव त्यांचं आठवण राहते. तर तुम्हाला पण सेम ते कमिटमेंट तुम्हाला असायला पाहिजे बरोबर. तर तो निखिल काय म्हणजे सायन्स वगैरे केलेलं नाही, काहीच नाही, फक्त 10 पास आउट झालं. तर त्याला आता म्हणजे 27,000 सॅलरी आहे. 2018 मध्ये तो फायरमॅन म्हणून ONGC मध्ये एंटर झाला होता. आता 2020 ला तो सेफ्टी ऑफिसर झालेला आहे बरोबर. तर हे फायरमॅन आणि हे सेफ्टी ऑफिसर किंवा हे फायर डिपार्टमेंट किंवा हे सेफ्टी डिपार्टमेंट काय असतं समजून घ्या. तुमच्यामध्ये काय काय लोक म्हणजे अभ्यासात हुशार नसेल, तर ते आधी फायर डिपार्टमेंट किंवा अग्निशमन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही एंटर करा. त्याच्यानंतर तिकडून तुम्ही सेफ्टी काय, फायर काय, ऍडव्हान्स शिकून घ्या. कारण सेफ्टी म्हटल्यावर आपल्याला रिटर्न किंवा डॉक्युमेंटेशन ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे. तर आपण आधी फायरमध्ये एंटर व्हायचं, त्याच्यानंतर पुढे सेफ्टीमध्ये आपण एंटर झालं. तर तुम्हाला काय होतं, फायरचा पण एक्सपिरियन्स भेटतो, प्लस सेफ्टीचा पण तुम्ही एक ऍडव्हान्स तुम्हाला एक एक्सपिरियन्स चांगला भेटतो. तर हे जे निखिल आहे आज ONGC सेफ्टी ऑफिसर आहे, तर त्याला आता 36,000 सॅलरी, 36,000 सॅलरी प्लस इन्क्लुडिंग ऑल अकोमोडेशन फॅसिलिटीज त्याला आहे बरोबर. जो काही डिग्री घेतला नाही, ज्याचं काही 12वी कम्प्लीट नाही झालेलं आहे, ज्याचं 10वी कम्प्लीट तेव्हा झालं जेव्हा त्याला हे कोर्स करायची इच्छा होता, ते पण त्यांनी म्हणजे कष्ट करून एफर्ट करून त्यांनी एवढा म्हणजे आलेलं आहे. तर हे जे आहे ते काय 10 वर्ष किंवा म्हणजे 5 वर्ष स्पॅन मध्ये नाही, फक्त 2017 पासून 2020 म्हणजे 3 वर्षाच्या स्पॅन मध्ये हे क्लिअर आउट केलेलं आहे. ते का फायरमॅन पासून सेफ्टी ऑफिसर पर्यंत तो झालेला आहे. तर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याचं तुम्ही काय टेन्शन वगैरे काय घेऊ नका बरोबर. तुमचं प्रत्येकाचं क्वालिफिकेशन डिफरंट आहे. तर ह्याच्यामध्ये जो मेकॅनिकल डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमा इन मेकॅनिकल, तुम्ही जावा उद्या जे कंपनीज वगैरे असतात, मेकॅनिकल कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल शिपिंग कंपनीज आहेत, शिपयार्ड आहे बरोबर, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे, त्याच्यानंतर कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहे. हे असं जे मेकॅनिकल रिलेटेड कंपनीज वगैरे जे असतात तिकडे तुम्ही जॉबसाठी जावा ॲज अ सेफ्टी ऑफिसर. तेव्हा तुम्हाला ते इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करण्यासाठी तुम्हाला तुमचं मेकॅनिकलचं जे तुम्ही कोर्स केलेला आहे डिप्लोमा, त्याचे तुम्हाला एक म्हणजे ऍडव्हान्टेज होतो. ऍडव्हान्टेज होतो म्हटल्यावर तुम्हाला तिकडे जे पण ऍक्टिव्हिटीज होतील मेकॅनिकल काम वगैरे तुम्हाला कळतंय बाबा हे म्हणजे गॅस कटिंग आहे, हे ते वेल्डिंग आहे, हे फॅब्रिकेशनचं काम आहे, हे हेवी इंडस्ट्रीचं जॉब आहे, हे मेकॅनिकलचं जॉब आहे, हे स्मॉल लाईट वर्किंग शॉपचं जॉब आहे, हे इलेक्ट्रिकलचं जॉब आहे, हे मोटरचं असं जॉब असतं. इकडे आपण असं सेफ्टी फॉलो करायला पाहिजे. तर तुम्ही मेकॅनिकल जे काम असतं ते तुम्ही शिकलेलं आहे डिप्लोमा म्हणून. आता तुम्ही म्हणजे सेफ्टीचं पण इकडे जाऊन शिकलेलं आहे 1 year डिप्लोमा. सो हे दोन्ही कंबाईंड होऊन ते जे इंडस्ट्रीला आहे एक सेफ्टी ऑफिसर प्लस एक एक्सपिरियन्स इंजिनियर पण त्याला भेटतं. हे तुमचा फायदा होतो. जे लोक डिग्री केलेलं आहे किंवा जे लोक म्हणजे बेसिक केमिस्ट्री केलेलं आहे, तर जे बेसिक केमिस्ट्री केलेलं आहे प्लस तुम्ही हे 1 year डिप्लोमा कोर्स केलं, तर तुम्ही एका केमिकल फॅक्टरीजमध्ये तुम्हाला जॉबमध्ये गेल्यावर हे कुठला केमिकल असतात, क्लोरीन असतात, अमोनिया आहे, यांचं म्हणजे डेंजर्स वगैरे काय असतात, डेंजर झालं तर आपण काय करायला पाहिजे, हे तुम्ही बेसिक केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहे. आणि ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये तुम्ही हे शिकतात की आपण ते एक सेफ कसं ठेवायचं, प्लांट, फॅक्टरीज, स्टाफ, कलिग्स एक्सेट्रा. तर हे तुमचा डिफरन्स असतो जो 10वी पास केलेला आहे किंवा 12वी पास झालेला आहे किंवा फेल झालेला आहे किंवा डिग्री झालेलं आहे. तर हे तुमचं म्हणजे एक स्पॅन आहे. अजून म्हणजे काय काय लोक असतात की सर माझं सिव्हिलचं म्हणजे डिप्लोमा झालेलं आहे, तरी पण मला सिव्हिलचं फील्ड अजिबात नाही जायचं. कारण ते वर्किंग केलेलं 10 होतात बरोबर आहे की 10 तास ड्युटी असतात, 12 तास ड्युटी असतात, 14 तास ड्युटी असतात, 1 दिवस ड्युटी असतात, असं पण म्हणजे विषय आहे सिव्हिलमध्ये. तर त्याला ते फील्ड म्हणजे भरपूर म्हणजे आवडतच नाही त्याला, अजिबात मला जायची इच्छा पण नाही. सो ते नंतर काय करतं, हे कोर्स करतात, तेव्हा ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ते परत फील्डला जायचं आहे की नाही जायचं आहे. तर असं स्टुडंट्स सर मला डिप्लोमा इन फायर सेफ्टी करायचं तुम्ही करतात,
तर तुमचं ते एक डिप्लोमा कोर्स झालेला आहे म्हणून तुम्हाला एक प्रमोशन तिकडे देणार असेल कंपनी किंवा ते एक स्टँडर्डमध्ये तुम्हाला ते सॅलरी भेटणार. ते का तुमचं वाया किंवा वेस्ट होत नाही तिकडे. सेफ्टीमध्ये तुमचं जेवढे क्वालिफिकेशन होतो तेवढं तुमचं सॅलरी वाढत जातो. फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीने 10th पास केलं असेल आणि तुम्ही जॉब केलं असेल, मिनिमम तुमचं 10,000 रुपये असणं हे गरजेचं आहे. ते कुठला गाव असू नये किंवा शहर असू नये, मिनिमम 10,000 हे द्यायलाच पाहिजे. त्याचं खाली पण नाही, अजिबात नाही. बरोबर. तर हे स्टार्टिंग म्हणजे एक सॅलरी आहे. ते काहीतरी 4-5 वर्ष आधी म्हणजे हे असं सिस्टम होतं, मिनिमम 10,000. ते पण ते आता वाढलेलं आहे. बरोबर. तुम्हाला इन्फ्लेशन वगैरे माहिती असेल. आता हे 10,000 काय म्हणजे आपल्याला हे होत नाही. सो मला असं बोलायचं की तुमचं जे पण क्वालिफिकेशन वगैरे असाल, बरोबर. आता माझं फॉर एक्झाम्पल BSc केमिस्ट्री मी केलेलं आहे. तर हे जे क्वालिफिकेशन एका केमिकल फॅक्टरीमध्ये ओके आहे, मला म्हणजे त्याचं म्हणजे जास्त नॉलेज आहे त्याच्यामध्ये. तरी पण मी एका मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी जाणार असेल तर मला म्हणजे त्याचं मेकॅनिकलचं काम वेगळं असतं. केमिस्ट्री केल्यावर म्हणजे मेकॅनिकल येणं म्हणजे असं होत नाही. तर तिकडे म्हणजे एका इंजिनियरला, मेकॅनिकल इंजिनियरला तिकडे जास्त तो हुशार असतात मेकॅनिकल फील्डमध्ये. माझा केमिकल फील्डमध्ये मी हुशार आहे, कारण मी ते शिकलेलं आणि हा ह्याच्यामध्ये शिकलेलं. तर ह्याच्यामध्ये मी सेफ्टी केलं तर मला हे माहिती आहे की केमिकल इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी वगैरे काय असतं किंवा कसं फॉलो करायचं. जो मेकॅनिकल केलेलं आहे त्याला माहिती आहे की सेफ्टी इन मेकॅनिक्समध्ये कसं असतं. तर हे डिफरन्स आहे. तरी पण जर म्हणजे मी केमिकल फील्डमध्ये जो माणूस आहे इकडे आला मेकॅनिकलमध्ये, तर इकडे माझं जे क्वालिफिकेशन आहे हे कंपनी म्हणतो की ह्यानी 3 वर्षाचं म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर ह्याला तेवढ्या म्हणजे रेटमध्ये आपण एक सॅलरी त्याला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर असं हे तुमचं म्हणजे करिअर गायडन्स तुम्ही समजून घ्या. बरोबर. तुमचं पण काय डाऊट्स वगैरे असेल ते विचारा. प्रत्येकाने कॉल करा मला. म्हणजे परवा काल एक कॉल होता की सर माझं मेकॅनिकल झालेलं आहे, ऑटोकॅड झालेलं आहे, ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर माझं हे फील्डमध्ये मी काय पुढे करू किंवा माझं म्हणजे कसं करिअर मी पुढे घेऊ. बरोबर. त्याला मी नॉर्मल ते गायडन्स वगैरे दिलं त्याला. तर आधी हे समजायचं गरजेचं आहे. आणि नंतर जे 10th झालेलं आहे ते हे आधी समजून घ्या. तुम्ही 10th केल्यानंतर तुम्ही हे ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टीचा कोर्स केल्यावर तुम्हाला जॉब भेटणार हे गॅरंटीज आहे. आणि हे तुमचं कॉलेजचं फर्स्ट इयर आहे रत्नागिरीमध्ये. आपलं हे पहिला बॅच आहे. तर पहिला बॅच असल्यामुळे तुमचं 100 out of 100 प्लेसमेंट होणार ह्याचं मी तुम्हाला गॅरंटी देतो. प्लस कॉलेज हे तुम्हाला गॅरंटी आहेच. त्याचं तुम्ही अजिबात काही टेन्शन वगैरे घ्यायचं काही गरज नाही. बरोबर. तुम्ही रेकॉर्ड्स वगैरे चेक करा. हेड कॉलेज पण आज पण त्यांचं जे पण स्टुडंट्स म्हणजे पासआउट झालेले आहेत सगळ्यांना 100 out of 100 जॉब दिलेले. ते इन्क्लुडिंग गुजरात, कोल्हापूर, गोवा, इंडस्ट्रियल स्टेट वेर्ना सगळीकडे ते जॉब प्लेसमेंट झालेलं होतं. तर हे जे स्टुडंट्स आहेत तुमचं जे बॅच आहे फर्स्ट बॅच हे पण पूर्ण क्लिअर आउट होतील. सो क्वालिफिकेशनचं एक मी कंपल्सरी इन्स्ट्रक्शन समजून घ्या. जे 10वी झालेलं आहे ते अजून तुम्ही शिका. बरोबर. अजून शिका ह्याच्यासाठी, कारण तुम्हाला फक्त 10,000 तुम्ही जॉब करणार नाही. बरोबर ना. मी अजून तुम्हाला ते हे सॅलरी इन्क्रीज तुम्हाला हवे. ते 10 असेल, ते 15 असेल, 20 असेल. एक तुम्ही समजून घ्या आपल्या माणसाचं आयुष्यामध्ये तो सॅलरी त्याला किती पण भेटलं तो बोलणार आहे की मला एवढं पास आहे, नाही बोलणार. तो अजून हवे अजून हवे अजून वेळेस बोलणार. त्याला 1.5 लाख दे, त्याला 2 लाख दे, त्याला 3 लाख दे, त्याला 10 लाख दे, असं बोलणार नाही. फक्त एकच विषय की तो थांब बोलणार, बास बोलणार. ते जेवण आहे. ते तुम्ही जेवल्यावर तुमचं पोट भरलं की बोलणार सर मला बास झालं. तरी पण पेमेंटचं एक समजून घ्या. ते तुमचं क्वालिफिकेशन पण एक भरपूर मॅटर होतं. 10वी झाल्यावर तुम्ही 12वी क्लिअर आउट करा. बरोबर. तुम्ही जॉब पण करा प्लस तुम्ही हे अभ्यास पण करा. बरोबर. जे पण 12th कॉलेजेस आहेत किंवा ग्रॅज्युएशन कॉलेज आहेत तिकडे आम्ही एक लेटर देऊन देतो. कॉलेजतर्फे एक लेटर देतो किंवा कंपनीतर्फे एक लेटर देतो की हे जे स्टुडंट आहे ह्याला फ्युचरसाठी जे पण तो जॉब करणार प्लस ह्याच्यासाठी जे पण आम्ही गॅरंटी ठेवतो की जे क्वालिफिकेशन वगैरे असेल किंवा त्याचं प्रॅक्टिकल मार्क वगैरे असेल ते तुम्ही बघून ते क्लिअर आउट करा. तर ते कॉलेज पण त्याचं म्हणजे हेल्पिंग वगैरे करतो. तर जे 10th झालेलं आहे किंवा 12th झालेलं आहे किंवा ज्यांचं अजून म्हणजे ग्रॅज्युएशन पॉईंट्स आहे तुम्ही हे कोर्स करा आणि साईड बाय साईड जॉब पण करून तुम्ही ते फ्युचर स्टडीज वगैरे जे असतात ते ग्रॅज्युएशन वगैरे करा. बरोबर. आता अजून येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन्स वाढणार आहे. बरोबर. जॉबसाठी कॉम्पिटिशन्स वाढणार आहे तेव्हा तुमचं क्वालिफिकेशन हे बघणार हे गॅरंटीज आहे. ते तुम्ही बघा. तुम्हाला आता जे मी निखिल वाघमारे सांगितलं जो 7वी पास फेल झाला होता तो आज 10वी क्लिअर झाला, 12वी क्लिअर झालं. भरपूर सारे सेफ्टीमध्ये ॲडव्हान्स कोर्स त्यांनी क्लिअर आउट केलं. बरोबर.
निबॉश म्हणून जो त्याला म्हणजे भरपूर तो निबॉश मला आधी सांगत होता की नाही मला भरपूर डिफिकल्ट आहे, नाही सर बहुत डिफिकल्ट आहे मुझे. तर त्याला मी पूर्ण गायडन्स वगैरे दिला. तो आता निबॉश क्लिअर आउट झालेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल क्वालिफिकेशन किंवा इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे तो त्यांनी क्लिअर आउट केलेलं आहे. प्लस त्यांनी आता त्याचं ग्रॅज्युएशन त्यांनी क्लिअर आउट केलेलं आहे. तर त्याला तिकडे गव्हर्नमेंट जॉबमध्ये चांगला जॉब भेटलं. अजून येणार 2-3 वर्षामध्ये त्याचं सॅलरी 60 पेक्षा जास्त जाणार याचा मला पूर्ण गॅरंटी आहे. तर तुम्ही बघा, एका म्हणजे गावाचं एका छोट्या एका नॉर्मल कॅन्डिडेट एवढा म्हणजे तो मोठा म्हणजे पोचला असेल तर तुम्ही ते समजून घ्या. ओके, येणाऱ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला त्याचं एक इंट्रोडक्शन व्हिडिओ किंवा त्याचं एक नॉर्मल एक लेक्चर होतील निखिल वाघमारेचं. सो तुम्हाला पण एक मोटिवेशन होतील त्याच्यामध्ये. ओके, तर अजून काही डाऊट्स वगैरे जे असतील, बरोबर, तुमचं जे डाऊट्स वगैरे ते तुम्ही बोला. ओके, तरच आपल्याला ते कळतील. आणि एक समजून घ्या, तुम्ही ऍडव्हान्स जे आपल्या लेक्चर्समध्ये पोर्शन ते मध्ये जे पॉईंट्स वगैरे ते तुम्ही काढतात, बरोबर, तुमचा इच्छा वगैरे विचारायचं फायर बॉल म्हटल्यावर काय असतं किंवा आपल्या फील्डमध्ये मॉडर्न इक्विपमेंट्स वगैरे काय असतात, आपल्या सगळे काहीतरी डाऊट्स वगैरे होते की फायरमॅन हे कुठला ड्रेस कोड काय असतं, त्याच्यानंतर आपण आपलं सेफ्टी कसं फॉलो करायचं आग लागल्यावर, हे नॉर्मली तुम्हाला अजून हे शिकवणार आहे आपल्या लेक्चर्समध्ये, कारण हे एका वर्षामध्ये आपल्याला होणार आहे. तर आता तुम्हाला जे डाऊट्स वगैरे जे होतो, जे आता गायडन्स वगैरे झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही विचारा, बरोबर. आणि तुमचा आवाज यायलाच पाहिजे, बरोबर. ते आज झालं ते उद्या येणारच आहे, म्हणून ते आता तुम्ही स्टार्ट करा. लाजाचं वगैरे काही गरज नाही. दॅट इज नथिंग टू गेट इन्सल्टेड. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंग्लिश म्हणजे काय भीती वाटत असेल, तुमचं लेक्चर पूर्ण मराठीमध्ये होतील ह्याचं तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो, बरोबर. तरी पण तुमचं एका कोलॅबरेशन व्हायला पाहिजे, एक मिक्सअप ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तुम्हाला मी आधी पण सांगितलं, आपलं हे जे 1 वर्ष ते पूर्ण फ्रेंडली होतील, ते कॉलेज स्टाफ असून दे किंवा लेक्चरर असून दे किंवा कोणी पण असून दे. सो तसं तुमचं पण एक कॉपरेशन झालं तर दॅट इज बेस्ट. ओके, सो आपण वाईट करूया. सो तुमचं जे डाऊट असेल ते विचारा. काय ओके ओके, राईट. तर आपण आपले जे कोर्सेस वगैरे आता हे वर्ष नॉर्मली आपण स्टार्टिंगमध्ये डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे आपलं म्हणजे फर्स्ट इयर कोर्स आहे. तर आता आपल्याकडे बीएससी इन सेफ्टी, बरोबर, बीएससी इन सेफ्टी किंवा बीएससी इन फायर अँड सेफ्टी हे कोर्स आहे. आपल्याकडे सर्टिफिकेट इन फायरमॅन कोर्स आहे, जो 6 महिन्याचा कोर्स होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे एडीएस आहे, ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी. त्याच्यानंतर आपल्याकडे निबॉश, नॅशनल एज्युकेशन बोर्ड ऑफ सेफ्टी अँड हेल्थ, जे इंटरनॅशनल कोर्स आहे, लंडन सर्टिफाईड. त्याच्यानंतर आयओश, इंटरनॅशनल ऑक्युपेशन सेफ्टी अँड हेल्थ, ते पण फॉरेन सर्टिफाईड, ओमान सर्टिफाईड. त्याच्यानंतर ब्रिटिश लेवल 6 कोर्स, जे ब्रिटिश सर्टिफाईड. हे जे कोर्सेस आहेत इंटरनॅशनल कोर्सेस, हे तुमचे लास्ट ऍडव्हान्स कोर्स असतात, ते अजून तुम्हाला कळायला भरपूर आपण पुढे ते बघू ते. तर हे सगळे कोर्सेस आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. सगळे कोर्सेस आता म्हणजे सर्टिफाईड झालेले आहे, सेंटर नंबर आपल्याला भेटलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जे पण कॅन्डिडेट्स इंटरेस्ट वगैरे असतात तर तुम्हाला करू शकतात. जे 10वी पास होते किंवा 12वी पास होते, तुम्हाला हे फील्डमध्ये बीएससी केला तर तुम्हाला अजून भरपूर प्रमोशनसाठी चांगलं होतील. एअरपोर्टमध्ये ज्याला जॉब वगैरे इंटरेस्ट असेल, एअरपोर्ट किंवा शिपयार्ड, ह्यासाठी तुम्ही बीएससी वगैरे केला असेल इन फायर अँड सेफ्टी, सो तुम्हाला लगेच तुम्हाला जॉब भेटण्याचा चान्सेस होतो. ओके, कारण तिकडे बेसिक कंपल्सरी असतं. आणि हे जे बेसिक जे कोर्स वगैरे ते जास्त काही डिफिकल्ट वगैरे नाही. आणि आपल्या फायर अँड सेफ्टी फील्डमध्ये थिअरी किंवा लिहून जे असतात त्याच्यामध्ये नाही. तुम्हाला प्रत्येक जे प्रॅक्टिकल्स थिअरीज जे काय असतात ते तुम्हाला समजायला पाहिजे. आपण एका डिफिकल्ट किंवा एमर्जन्सी टाइममध्ये कसं आपण म्हणजे एका सिच्युएशन हँडल करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. इकडे लिहून म्हणजे ते पेपर दाखवलं किंवा जास्त मार्क भेटणं ह्याच्यामध्ये काही नसतं. तुम्हाला एवढं 80% किंवा 90% काही नसतं. तुम्ही काय म्हणजे समजून घेतलं आहे एका वर्षामध्ये, काय तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, कसं तुम्ही म्हणजे ते एका सिच्युएशन तुम्ही हँडल करणार ह्याच्यावरती फायर अँड सेफ्टी डिपेंडेंट असतात, बरोबर. आता एका डॉक्टर असेल तर तो डॉक्टरला म्हणजे तो शिकताना त्याला 98% युनिव्हर्सिटीमध्ये भेटला तरी पण शेवटी त्याला म्हणजे ऑपरेशनमध्ये तो कसं तिकडे परफॉर्मन्स करतो, कसं त्याचा पेशंटचा जीव किंवा डायग्नोस वगैरे तो करतो, त्याच्यामध्ये त्याचं नाव म्हणजे फ्युचरमध्ये येतात. सेम इकडे तसंच आहे.
तुम्हाला शिकायचं ते जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये प्रॉपर तुम्ही इन्स्टॉल करायला पाहिजे. आणि बाकी जॉबसाठी गेल्यावर जसं तुम्ही सिच्युएशन हँडल करतात, जे तुमचं कमिटमेंट असतं, डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन, ह्याच्यामध्ये तुमचं लाईफ पुढे करिअर तुमचं स्पॅन डिटरमाइन होतो. ओके, तर हे आपण स्टॉप करूया. जे तुमचं डाऊट असेल ते तुम्ही विचारा. ओके, थँक्यू.